वनमंत्री गणेश नाईक यांनी गेल्या 40 वर्षात नवी मुंबई शहराचा विकास एका उंचीवर नेऊन ठेवला आहे। ज्या घटकांनी नवी मुंबईची लूट केली त्यांना उद्देशून त्यांनी नालायक हा शब्द वापरला असून तो कोणाला का झोंबला। या शब्दांमध्ये माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर दिले आहे। खासदार म्हस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवी मुंबईच्या नेतृत्वावर केलेल्या बिनबुडाचा टीकेचा खरपूस समाचार घेत शहराचा लुटारूंना चोर म्हणत उचित नाही का असा प्रश्नही उपस्थित केला आहे। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी नगरसेवक सूरज पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती नेत्रा शिर्के, माजी नगरसेविका अपर्णा गवते यांनी खासदार म्हस्के यांचे सर्व आरोप खोडून काढले। कोरोना सारख्या संकट काळात नवी मुंबईचे ऑक्सिजन इंजेक्शन्स पळवले। एवढेच काय पण नवी मुंबईच्या हक्काचे पाणी पळवून येथील जनतेला तहानलेली ठेवले। कराराप्रमाणे नवी मुंबईला IMDCच्या 12वी धरणातून 80 MLD पाण्याचा पुरवठा व्हायला पाहिजे, परंतु तो फक्त 40 MLD होतो आहे। 12वीच्या धरणाग्रस्तांना एका दिवसात नवी मुंबई महापालिकेमध्ये नोकऱ्यांमध्ये कायमस्वरूपी केले। आमच्या प्रकल्पग्रस्तांची मुलं गेली कित्येक वर्षे ठोक आणि कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत। त्यांना न्याय कधी मिळणार? 14 गावांच्या नवी मुंबईतील समावेशाबाबत बोलताना सूरज पाटील यांनी ही गावे नवी मुंबईवर लादली तर येथील सोयी सुविधांवर प्रचंड ताण येऊन येथील व्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती व्यक्त केली। नेत्रा शिर्के यांनी पुनर्विकासाच्या नावाखाली कोणाचा तिजोऱ्या भरल्या यात शोध घ्या असे नमूद करून स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या निर्णयांचे समर्थन होत असल्याचा आरोप केला। पुनर्विकासातून सर्वसामान्य जनतेचा फायदा व्हायला पाहिजे याच भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयं पुनर्विकास प्राधिकरण स्थापन केले आहे। जनता दरबाराच्या माध्यमातून गोरगरिबांची सर्वसामान्यांची कामे होत असताना त्या विरोधात जनता दरबार बंद करण्यात यावा यासाठी काही महाभाग कोर्टामध्ये गेले। हेच यांचे जनतेसाठी केलेले काम आहे का? अपर्णा गवते यांनी दिघातल्या बांधकामे तोडण्यासाठी एका उपनेत्याने त्यांच्या सोबतच काम करणाऱ्या व्यक्ती करवी कोर्टात याचिका दाखल केल्याचा आरोप केला। देह्यातील झोपडी वासियांना बेघर केले। दिघा, कोपरी, तुर्भे या ठिकाणी MIDC कडून सीवेज प्रक्रिया, शाळा या सुविधांसाठी पालिकेला देण्यात आलेले सुविधा भूखंड MIDC ने पुन्हा विकले। आजच्या घडीला यादव नगरच्या शाळेच्या मागे आणि पुढे लॉजिंग बोर्डी उभे राहिले आहे। मुलांना खेळायला जागा नाही अशी परिस्थिती आहे। मलप्रक्रिया केंद्रासाठी दिलेल्या भूखंडावर हॉटेल उभे राहिले। या हॉटेलचे उद्घाटन खासदारांनी केले। देह्यातील जनतेला उद्ध्वस्त करण्याचे काम या मंडळीने केले असा घणाघात अपर्णा गवते यांनी केला। जो शहर है, ये शहर का जो फंड है, ये शहर के जो अधिकार है, जैसे नागरिकों का मूलभूत अधिकार, यहाँ का पानी जो हमारी अमीरी दिखाती है, ये शहर का पानी बारहवीं डैम से एज पर एग्रीमेंट हमें 120 MLD पानी जो मिल रहा था, उसमें मोरबे धरण होने के बाद 80 MLD का हमारा ऑफिशियल एग्रीमेंट है और 80 MLD का पानी ना देते हुए 40 MLD अलग किसी सिटी को ट्रांसफर करना, कोविड में इंजेक्शन, ऑक्सीजन ट्रांसफर करना, सिडको का जो हमारा जायज फंड है आणि ते रिकामी करून MIDC ने त्यांना दुसरीकडे प्लॉट अलॉट करायचे, परंतु MIDC त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये, कारण त्यांचे मंत्री कोण आहेत ते तुम्हालाही माहिती।